रोमन नंबर्स कसे लिहायचे ते आज आपण बघणार आहोत। मी तुम्हाला आज 1 to 100 पर्यंत रोमन नंबर्स लिहून दाखवणार आहे आणि काही रोमन नंबर्सचे साइन आणि रोमन नंबर लिहायचे रूल्स सांगणार आहे। त्यावरून तुम्ही 1 to 500 आणि 1 to 1000 पर्यंत इझिली रोमन नंबर्स लिहू शकाल। ॲट फर्स्ट आपण 1 to 10 रोमन नंबर्स कसे लिहायचे ते बघूया। आता 1 to 10 रोमन नंबर्स लिहायचे असतील तर आपल्याला आधी काही रोमन नंबर्सचे साइन्स माहिती करून घ्यावे लागतील। तर 1 साठी रोमन नंबरमध्ये आय लिहितात, ठीक आहे। 5 या नंबरसाठी रोमन नंबरमध्ये व्ही लिहितात आणि 10 या नंबरसाठी रोमन नंबरमध्ये एक्स हे साइन वापरतात, ठीक आहे। एकदा सांगते, 1 साठी आय, 5 साठी व्ही आणि 10 साठी एक्स। आता या 3 साइन्सचा यूज करून आपण 1 to 10 रोमन नंबर्स इझिली लिहू शकतो बाय यूजिंग रूल्स। तर रूल्स मी तुम्हाला रोमन नंबर्स लिहित सांगणार आहे। तर 1 साठी आय लिहिलं आपण, ठीक आहे। आता 2 साठी काय करायचं, डबल आय लिहायचं, ओके। डबल आयचं मिनिंग काय, रोमन नंबर्स आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस एकासमोर एक रोमन नंबर्स ज्यावेळेस आपण लिहिलो त्याचं काय मिनिंग असतं की रोमन नंबर्स आपण ॲड करतोय, ठीक आहे। आय याचंच काय मिनिंग झालं, 1 + 1 = 2 झालं तयार, ठीक आहे। तसंच आता 3 साठी काय लिहायचं, ट्रिपल आय म्हणजे 3 वेळेस आय, ठीक आहे। याचंच काय मिनिंग झालं, रोमन नंबर्स एका पुढे एक लिहितोय, हा रूल नंबर आपला फर्स्ट असणार आहे की रोमन नंबर्स ज्यावेळेस आपण एका पुढे एक मांडले याचंच काय मिनिंग आहे, आपण त्याची ॲडिशन करायची, ओके। 1 + 1 + 1 = 3 हे तयार झालं 3चं साइन। पण आता या रूलला काही लिमिटेशन आहे, आपण फक्त 3 सारखे रोमन नंबर्स एका पुढे एक लिहू शकतो, 4 रोमन नंबर एका पुढे एक लिहू शकत नाही। 4 रोमन नंबर सारखे रोमन नंबर, बरं का, रोमन नंबर्सचे 4 साइन एका पुढे एक आपण लिहू शकतो, पण रोमन नंबर्सचे 4 सारखे साइन एका पुढे एक आपल्याला लिहिता येणार, फक्त 3 साइनपर्यंतच हा रूल आहे, ठीक आहे। तर हे झालं 3। आता 3 नंतर येईल 4, तर 4च्या आधी आपण 5चं साइन मांडून घेऊया। 5चं साइन काय आहे, व्ही, ओके। आता रूल नंबर 2 काय आहे की ज्या वेळेस आपण मोठ्या रोमन नंबरच्या पुढे जर लहान रोमन नंबर मांडला पुढे म्हणजे राईटला, त्यावेळेस त्या दोघांची पण ॲडिशन करायची, ओके। 5 + 1 करायचं = 6 येईल। अजून एकदा, मोठ्या रोमन नंबरच्या पुढे जर मी स्मॉल रोमन नंबरचं साइन मांडलं तर काय करायचं, त्या दोघांची ॲडिशन करायची, ठीक आहे। हा रूल नंबर 2। आणि रूल नंबर 3 काय आहे, मोठ्या रोमन नंबरच्या आधी किंवा लेफ्टला जर मी लहान रोमन नंबरचं साइन मांडलं तर त्या दोघांची सबट्रॅक्शन करायचं। तर हे तयार झालं IV, म्हणजेच काय, तर आता हे 5 - 1 करायचं, ठीक आहे, = 4 आलं। हे तयार झालं 4चं साइन, ठीक आहे। मग आता आपला रूल नंबर 2 वरूनच 7, 8चा आपल्याला साइन मिळेल, ठीक आहे। रूल नंबर 2 काय आहे, मोठ्या रोमन नंबरच्या पुढे जर मी लहान रोमन नंबरचे साइन मांडले, ओके, काय झालं, 5 + 1 + 1 = 7, ठीक आहे। हे आलं 7चं। आता 8चं पण VIII, ओके। आता फक्त 3 वेळेसच मी रिपीट करू शकते, ठीक आहे। 5 + 1 + 1 + 1 = 8 आलं, ठीक आहे। हे झालं 8चं साइन। आता 9चं साइन कसं, 9चं साइन रूल नंबर 3 प्रमाणे। रूल नंबर 3 काय आहे, मोठ्या रोमन नंबरचं साइन। आता 9च्या नंतर येणारा मोठा रोमन नंबर कोणता आहे, 10। तर 10चं साइन आधी आपण मांडून घेऊया X, ठीक आहे। 10चं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, X हे साइन आहे। तर आता 9चं कसं लिहिता येईल, मग 10 - 1 करायचं, ठीक आहे, रूल नंबर 3 प्रमाणे। IX, ठीक आहे। 9चं कोण जण कसं लिहितात, VIII, ओके। तर हे चुकीचं आहे, कारण आपण I फक्त आय हे रोमन नंबरचं साइन फक्त 3 वेळेसच रिपीट करू शकतो, 3च्या नंतर आपण रिपीट करू शकत नाही, ठीक आहे। तर आता IX म्हणजेच काय, 10 - 1 = 9, हे झालं IX, 9चं साइन। आता 10चं काय, तर 10चं Xच आहे। तर हे तयार झाले 1 to 10 पर्यंत रोमन नंबर्सचे साइन, ठीक। आता 10चं मिळालं आहे। आता याच्यावरून इझिली आपण 11 to 40 पर्यंतचे रोमन नंबर्सचे साइन लिहिता येतील आपल्याला, तर आपण ते
कसे लिहायचे ते बघूया. आता आपण 11 to 40 हे रोमन नंबरचे साईन्स लिहूया. आता मी सांगितले त्या रूल्सप्रमाणे. आता आपल्याला 11चं लिहायचं आहे, तर 11चं कसं लिहिता येईल, तर आपल्याला 10चं माहिती आहे. 10चं काय आहे, एक्स आहे. तर 11चं लिहिताना काय करायचं, एक्स आणि आय, 10 + 1. ठीक आहे. 11चं काय, एक्स आय. रूल नंबर आपला सेकंड. ठीक आहे. तुम्ही जर रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्हाला एकदम इझी जाईल. 3च सोपे सोपे रूल्स आहेत. रूल नंबर 1, रोमन नंबर्स एका पुढे एक लिहिले तर त्यांची ॲडिशन होती. रूल नंबर सेकंड, मोठ्या रोमन नंबरच्या राईटला किंवा पुढे लहान रोमन नंबर लिहिला तर त्याची पण ॲडिशन होते. रूल नंबर थर्ड, मोठ्या रोमन नंबरच्या लेफ्टला किंवा पाठीमागं छोटा नंबर रोमन नंबर लिहिला तर त्या मोठ्या रोमन नंबरमधून छोटा नंबर आपण सबट्रॅक्ट करतो. ठीक आहे. हा रूल नंबर 3. असे 3च सोपे सोपे रूल्स तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यावरून आपल्याला इझिली करता येईल. ठीक आहे. तर एक्स आय म्हणजेच काय, 10 + 1 11 झालं. ओके. 12चं काय, एक्स डबल आय. ठीक आहे. 10 + 2. ओके. हे आपण रूल नंबर 2 प्रमाणे लिहितो. 10 मोठा नंबर आणि आय हे छोटे नंबर्स. ओके. एक्स ट्रिपल आय. ठीक आहे. म्हणजेच 13, 10 + 3. ओके. आता 14चं कसं लिहायचं, एक्स आय व्ही. ओके. एक्स आय व्ही. ठीक आहे. आणि 15चं काय, एक्स व्ही. आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं 1 to 5 आणि 11 to 15 तर बघा सगळं सेमच आहे, फक्त एक्स इथे ॲड होतं आहे जास्तीचं. ठीक आहे. 1साठीचं आय, 2साठीचं डबल आय, 3साठीचं ट्रिपल आय आणि 4साठीचं आय व्ही आणि 5साठीचं व्ही. फक्त इथं आधी एक्स लागलेला आहे 10+. ठीक आहे. तर 11 to 20 जर तुम्हाला 1 to 10 आलं ना तर 11 to 20 लिहायचं पण इझी आहे. 1 to 10चेच जे रोमन नंबरचे साईन मांडायचे, फक्त एक्स त्याच्या आधी लावायचं. ठीक आहे. आणि तसंच 21 to तुम्ही 29 पण लिहू शकता. ठीक आहे. ते कसं लिहायचं ते बघूया आपण. आधी आपण हे कंप्लीट करूया. तर आता 16साठी काय, तर 16साठी एक्स व्ही आय. ओके. 6साठी व्ही आय आहे. तसंच मग 16साठी 10 + 6. ठीक आहे. आता 17साठी एक्स व्ही आय. ओके. इथलं सेमच आहे, फक्त एक्स आधी लावलं मी. 10 + 7. आता 18साठी एक्स व्ही ट्रिपल आय. ठीक आहे. 8साठीचं व्ही ट्रिपल आय आणि त्याच्या आधी एक्स लावलं म्हणजे 10 + 8. आता 19साठी एक्स आय एक्स. ओके. हे झालं आपलं 9चं आणि हे एक्स. ठीक आहे. ओके. 10 + 9 आणि आता हे 10 + 10 एक्स. जसं आपण आय 3 टाईम रिपीट करतो तसं आपल्याला एक्स पण 3 टाईम रिपीट करता येतं. ठीक आहे. एक्स म्हणजे 10, एक्स म्हणजे 20 आणि एक्स म्हणजे काय, 30. ठीक आहे. आता तसंच 21 to 29पर्यंतचे पण सेमच लिहितात. 11 to 19चे कसे लिहिले मी तसेच आपल्याला 21 to 29चे इझिली लिहिता येतात. काय करायचं फक्त, आता इथे आधी आपण फक्त एक्स लावलं होतं 1 to 9च्या रोमन नंबर्सच्या साईनच्या पुढे. आता इथं फक्त काय करायचं, डबल एक्स लावायचं. डबल एक्स. ओके. फक्त डबल एक्स लावायचे. ठीक आहे. आणि आता 1 to 9चे जे आपले रोमन नंबर्स आहेत ते लिहून घ्यायचे. 1 to 9चे काय, 1साठी आय, 2साठी डबल आय, 3साठी ट्रिपल आय, 4साठी आय व्ही, 5साठी व्ही, 6साठी व्ही आय, 7साठी व्ही डबल आय, 8साठी व्ही ट्रिपल आय, 9साठी आय एक्स. ठीक आहे. आता जर तुम्ही ह्याचं काउंटिंग केलं तर ह्याची बरोबर ॲडिशन तेवढीच येते. आपण कशाची काउंटिंग करूया, 23ची काउंट करूया. एक्स म्हणजे 10, एक्स म्हणजे 10, 10 + 10 20 आणि 20 + 3 23 आलं. बरोबर आहे आपलं. ठीक आहे. अजून एक इकडे घेऊया 28ला. एक्स म्हणजे 10 + 10. ठीक आहे. आणि व्ही ट्रिपल आय. ठीक आहे. एक्स व्ही ट्रिपल आय. ठीक आहे. 10 + 10 व्ही म्हणजे किती, 5
आणि ट्रिपल आय म्हणजे 3. ओके, 20 + 25 + 3 28 बरोबर 28चं आपलं हे साईन आहे. ठीक आहे, आता आपल्याला 31 to 40 लिहायचं आहे. तर आता सेम असंच आपल्याला 38 पर्यंत लिहायला काहीच अडचण येणार नाही, सेम इथल्यासारखंच लिहायचं आहे. ओके, कसं करायचं, 30च्या आधी 31चं लिहिताना एक्स 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 लिहिलं आपण. 30 हे झालं 30 + 1 आय, 30 + 1 30साठी ट्रिपल एक्स प्लस आय. आता 32साठी 30साठी ट्रिपल एक्स प्लस डबल आय 32. आता 33ला ट्रिपल एक्स प्लस डबल ट्रिपल आय. ओके, हे झालं 33. ओके, आपण एक्स आणि आय फक्त 3 टाइम्सच रिपीट करू शकतो रूल नंबर 1 प्रमाणे. आता 34ला काय, ट्रिपल एक्स फॉर 30 आणि आय व्ही फॉर 4. आता 35ला ट्रिपल एक्स प्लस व्ही, ट्रिपल एक्स 30साठी 5 व्ही 5साठी. ठीक आहे, आता 36ला एक्स एक्स व्ही आय. ठीक आहे, आता 37साठी एक्स 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 व्ही डबल आय. ठीक आहे, हे झालं 37साठी. 38ला एक्स 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 आणि 8साठीचं काय, व्ही ट्रिपल आय. ठीक आहे, हे झालं 38 पर्यंत. आता 39 आणि 40चं नाही लिहायचं, थांबायचं थोडंसं. ठीक आहे, आता 10च्या पुढचे जे आहेत रोमन नंबर्सचे साईन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल मी नंबर्स कशा क्रमाने लिहिते ते लक्षात ठेवा. आता 10 नंतर येतं ते 50. ओके, 50 नंतर लिहायचं 100, 100 नंतर लिहायचं 500 आणि 500 नंतर लिहायचं 1000. ठीक आहे, हा क्रम लक्षात ठेवा. 1 5 10. ओके, 1 5 10, त्याच्यानंतर 50 100 500. ओके, आणि नंतर 1000. हा क्रम लक्षात ठेवला की खालचे आपल्याला सायन्स पण लक्षात राहतात. आता फर्स्ट आय व्ही एक्स लक्षात ठेवले. आता 50पासून काय लक्षात ठेवायचं, एल सी डी. ओके, 50साठी एल, 100साठी सी आणि 500साठी डी. ठीक आहे, आणि 1000साठी यम, यम फॉर मॅक्झिमम, मॅक्झिमम म्हणजे 1000साठी मॅक्झिमम. अजून एकदा लक्षात ठेवा आहे आय व्ही एक्स, आय 1साठी, 5 व्हीसाठी, एक्स 10साठी. आय व्ही एक्स हा एक क्रम लक्षात ठेवायचा. पुढचा काय कोणता क्रम ठेवायचा, एल सी डी. एल सी डी फॉर एल फॉर 50, सी फॉर 100, डी फॉर 500 आणि यम फॉर मॅक्झिमम, यम 1000साठी. हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला 40साठी लिहायचं आहे. मग आता 40साठी लिहिताना आपण रूल नंबर आपला 3 यूज करूया. आता 50चं काय आहे साईन, तर 50साठी काय आहे, 50 = एल. 50साठी एल आहे. मग आपण एक्स 40 जर लिहायचं असेल तर 50ला असं लिहू शकतो 50 - 10. ओके, 50 - 10. आता 50 - 10 कसं, तर 50ला एल लिहितो. ओके, आणि -10 करायचं असेल तर आता एलच्या आधी आपल्याला एक्स लिहावं लागेल. ठीक आहे, रूल नंबर 3 प्रमाणे आपल्याला मोठ्या नंबरच्या आधी जर छोटा नंबर लिहिला तर त्याचा सबट्रॅक्शन होतो. रूल नंबर 3, तर एक्स एल. तर हे तयार झालं आपलं 40. ओके, = आपलं 40. आणि आता मला 40पेक्षा एक नंबर कमी पाहिजे. मग 40पेक्षा एक नंबर कमी पाहिजे तर मी एक्स एलच्या आधी आय लिहिणार. ठीक आहे, एक्स एलच्या आधी आय. मग याचं काय मिनिंग झालं, एक्स एल म्हणजेच 40. ओके, आणि त्याच्या आधी आय लिहिलं म्हणजेच 40 - 1 केलं, हे तयार झालं माझं 39. ठीक आहे, आता मग 39साठी काय येईल, आय एक्स एल आणि 40साठी काय एक्स एल. ठीक आहे, मग आता आपल्याला 40 माहीत झालं तर 40 to 49 आपण इझिली लिहू शकतो. ठीक, आपल्याला आता 41चा रोमन नंबर लिहायचा आहे. तर आता आपल्याला 40चं माहीत झालं. 40चं काय आहे, एक्स एल. ओके, = 40. आता 41चं लिहिताना एक्स एल आय. ठीक आहे, रूल नंबर आपला हा सेकंड प्रमाणे. हा झाला मोठा नंबर. ओके, एक्स एल 40 प्लस हा मोठा नंबर 1. ओके, एक्स एल 40साठी आणि आय 1साठी. ओके, 40 + 1 41. तर काय लिहायचं, एक्स एल आय. ओके, आता 42साठी एक्स एल डबल आय. इथून पुढच्या आता येतात तुम्हाला इझी आहे. एक्स एल
ट्रिपल आय. 43साठी, आता 44साठी XLIV. ठीक आहे, IV फॉर 4. आता 45साठी XLV 5साठी. आता 46साठी XLVI, XL 40साठी आणि VI 6साठी. 47साठी XLVII, VII 7साठी आणि XL 40साठी. 48साठी XLVIII. ठीक आहे. आता 49साठी परत हे बघा, आता 49ला काय करायचं, तर आपल्याला माहिती 50ला काय आहे, 50ला आहे L. ठीक आहे. मग आता आपण याचं कसं बनवलं होतं, 9चं IX. ओके, तसंच आता L जर 50चा असेल तर मग 49चं काय येईल, IL. ठीक आहे. 50 - 1, ठीक आहे, इज इक्वल टू 49 IL. ठीक आहे. मग आता इथं लक्षात ठेवायची गरज कुठं जास्त आहे, तुम्हाला 38पर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. 39ला एक लक्षात ठेवा, 40ला एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्या पुढचे 48पर्यंत लक्षात येतात ना, त्याच्यानंतर 49 आणि 50चं एक लक्षात ठेवा. जर एक 50चं लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझिली 40, 39, 49 आणि 50चे रोमन न्यूमरिकल्स तयार करता येतात. तयार करायला शिका पाठ करण्यापेक्षा, तेच तुम्हाला सोपं जाईल. त्याच्यासाठीच मी तुम्हाला रूल्स सांगितलेले आहे. आता आपण 51 to 100 रोमन न्यूमरिकल्स लिहूया. 51 to 80 रोमन न्यूमरिकल्स लिहायचे आहे. तर 51साठी आपल्याला माहिती 50साठी काय आहे, 50साठी L आहे. मग आता 51साठी आपण काय करणार, LI. ओके, इट मीन्स 50 + I. आता 52साठी काय, LII. ठीक आहे. नेहमीप्रमाणेच आपण आता 11चं कसं करत होतो, 11चं कसं XI. तसंच आता 12चं कसं करत होतो, XII. तसंच चाललं आहे आता आपलं, फक्त Xच्या ऐवजी आपण आता L वापरतो. L म्हणजे 50. ठीक आहे. तर आता 51लाच काय, LI. 50 + 1. 52लाच LII. 53ला LIII. ठीक आहे. आता 54ला LIV. IV फॉर 4, L + 50. 55ला IV. 56ला LVI. 57ला LVII. 58ला LVIII. आणि आता 59साठी तर आता LIX. L फॉर 50 आणि IX फॉर 9. आणि 60साठी LX. ओके, LX म्हणजेच काय, 50 + 10 इज इक्वल टू 60. ठीक आहे. मग आता आपल्याला 60चं माहिती, 60चं काय, LX आहे. तर आता 61साठी LXI फॉर 61. ठीक आहे. आता 61साठी काय, LXI. आता 62साठी LXII. ठीक आहे. आता 63साठी LXIII. 64साठी LXIV. ठीक आहे. 65साठी LXV. 66साठी LXVI. 67साठी LXVII. 68साठी LXVIII. आता 69साठी LXIV. आणि 70साठी LXX. ओके, LXX. LXX म्हणजेच काय, 70. ठीक आहे. L फॉर 50 आणि X फॉर 20, X फॉर 10 आणि X फॉर 10. ओके, 50 + 10 + 10 70. ठीक आहे. असंच आपल्याला 80चं पण लिहिता येईल. 80चं काय लिहिता येईल, LXXX. ठीक आहे. मग आता आपल्याला 70चं मिळालं, त्याच्यावरून आपल्याला 71 to 79 इझिली लिहिता येईल. ओके, 70चं LXX आहे. ठीक आहे. मग 71चं काय, L70 + 1 LXX + I. ओके, + I किंवा I आपण मानतो, प्लस म्हणायचं फक्त. LXXI. LXXI फॉर 71. LXX कशासाठी, 70. ओके, दिस इज फॉर 70 आणि I फॉर 1. ओके, हे झालं 71. आता सतत 72साठी LXXII. 73साठी LXXIII. 74साठी LXXIV. IV फॉर 4. 75साठी LXXV. आता 76साठी LXXVI. 77साठी LXXVII. 78साठी LXXVIII.
ट्रिपल आय. आणि 79साठी LXXIX. आणि 80साठी तर मागेच लिहिलं आपण LXXX. ठीक आहे. मग आता आपल्याला 80चं माहिती आहे, तर त्याच्यावरून आपल्याला 81 to 89 इझिली लिहिता येईल. तर आपण लिहूया. 81चं रोमन न्यूमरिकल लिहायचं आहे आपल्याला. 80चं माहिती आहे. 80चं काय आहे? LXXX. ओके, दिस इज फॉर 80. आता 81चा याच्यावरून तयार करता येईल LXXI. ओके, 80 + 1. ठीक आहे. आता 81चं काय येईल मग? LXXI. आता 82चं काय? LXXI डबल आय. ठीक आहे. 83साठी LXXIII. 84साठी LXXIV. 85साठी LXXXV. ठीक आहे. 86साठी LXXXVI. ठीक आहे. 87साठी LXXXVII. 88साठी LXXXVIII. ठीक आहे. 89चं काय येईल? LXXXIX. ओके, दिस इज 89. आता फक्त 90चं लिहिताना मात्र लक्ष करा. 90चं काय? तर 90चं आता आपल्याला काय LXXXX 4 वेळेस एक्स रिपीट नाही करता येत आपल्याला, फक्त एक्स 3 वेळेसच रिपीट करायची परमिशन आहे. त्याच्यामुळं मग 90चं लिहिताना काय करायचं? तर मग अशी आपण जे केलं होतं 40चं लिहिताना तेच करायचं. 40चं लिहिताना काय केलं आपण? 50 - 10 केलं. तसंच मग 90चं लिहिताना काय करायचं? 100 - 10. ओके, 100 - 10. तर 100साठीचं काय आहे? तर 100साठीचं C आहे. ओके, मग 100 - 10 करायचं असेल तर याच्या आधी आपल्याला एक्स लावावं लागेल. ओके, XC. ओके, XC फॉर 90. ठीक आहे. XC याचंच काय मिनिंग झालं? 90. मग आता आपल्याला 90चं मिळालं, त्याच्यावर 91 to 99 इझिली लिहिता येईल. 100चं तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, 100चं C आहे. ठीक आहे. तर आता 91चं काय येईल? XCI. 92चं XCII. 93चं XCIII. 94चं XCIV. 95चं XCV. 96चं काय येईल? XCVI. 97चं काय येईल? XCVII. 98चं काय येईल? XCVIII. 99चं लिहिताना XCIX. ओके, आणि 100चं तर C आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला 1 to 100 रोमन न्यूमरिकल्स लिहिता आले. तर आता 100च्या पुढं पण तुम्हाला इझिली लिहिता येईल, कारण तुम्हाला माहिती 100चं जर C आहे तर 100च्या पुढचे कसे लिहायचे? तर 100 + 1, 100 + 2. ओके, आता हे झालं 100चं C. आता 101. 101चं कसं लिहू शकतो आपण? CI. 102चं कसं लिहू शकतो? CII. 105चं CV. 110चं CX. ओके, म्हणजे मी काय करत चालले आहे? तर 100च्या पुढं मला जे 1 to 100 आधीचे रोमन न्यूमरिकल्स येत होते तेच लिहित चाललेले आहे. ओके, आता मला 200 ठीक आहे. आता 150चं लिहायचं आहे. ओके, 150चं जर लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? तर मला 50चं माहिती आहे. काय? 50चं L आहे. ठीक आहे. तर 50चं L आणि 100चं C. ओके, Cच्या नंतर L लिहिलं म्हणजे ते ॲड होतं. ठीक आहे. CL हे झालं 150. आता मला 200चं जर लिहायचं असेल तर 200 कसं लिहिणार? CC. ओके, CC म्हणजेच काय? तर 100 + 100. ओके, आता याचंच काय मिनिंग झालं? 100 + 50. तसंच हे 100 + 100. आता 300चं काय येईल? तर CCC. ठीक आहे. तरी 300चं आपण लिहिलेलं आहे CCC. आता 400चं काय? आपल्याला माहिती 500चं काय आहे? 500चं आहे D. ठीक आहे. त्याच्यावर आपल्याला 400चं तयार करता येतं. 400चं आपण CCCC असं नाही लिहू शकत, कारण आपल्याला फक्त 3 टाइम्सच रिपीट करता येतं. रूल नंबर 1 नुसार 3 टाइम्स फक्त रोमन न्यूमरिकल्स रिपीट करतात. पण 3 टाइम्स कोणकोणते रोमन न्यूमरिकल्स रिपीट करतात? I, X,
सी आणि एम हेच रोमन न्यूमरिकल रिपीट करता येतात, एवढं लक्षात ठेवा. व्ही व्ही किंवा एल एल, डी 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 असे आपल्याला हे जे रोमन न्यूमरिकल्स आहेत व्ही एल डी हे आपल्याला रिपीट नाही करता येत. ठीक आहे, हे फक्त वन टाईमच लिहिता येतात. ठीक आहे, हे सगळं चुकीचं आहे. मग आता 400चं तयार करायचं तर आपल्याला कसं करता येईल, तर 400 आपल्याला 500 मायनस 100 असं करता येईल आपल्याला. ठीक आहे, आपण जसं तयार केलं होतं 4चं काय केलं होतं आपण आय व्ही. ठीक आहे, तसंच आता मग 5चं काय 500चं काय ठरवलं. आता 500साठी काय आहे, 500साठी आहे डी आणि 100साठी काय आहे, 100साठी आहे सी. तर सी डी हे तयार होईल. सी डी याचंच काय मिनिंग होईल, डी म्हणजेच काय 500 आणि डी हा मोठ्या न्यूमरिकलच्या आधी आपण छोटा न्यूमरिकल लिहिला सी, म्हणजेच तो त्याच्यातून सबट्रॅक्ट होईल रूल नंबर 3 नुसार. ठीक आहे, आणि यात इज इक्वल टू 400 येईल. तर आता हे झालं आपलं तयार 400चं. ठीक आहे, आता रूल नंबर 3 नुसारच आपण व्ही एल आणि डी हे कधी पण नंबरच्या आधी पण लिहू शकत नाही. आता 600चं काय, मग 600चं 500 प्लस 100. ठीक आहे, 500 प्लस 100 करूया आपण. आता 500 प्लस 100 जर करायचं असेल तर आता 500चं आधी लिहायला लागेल डी आणि प्लस 100. ओके, रूल नंबर 2 नुसार डी सी ओके इज इक्वल टू 600 झाला. आता परत 700चं तयार करताना डी सी सी. ओके, 500 प्लस 100 प्लस 100 नंतर 800चं डी सी सी सी. ओके, आता 900चं परत 400सारखंच तयार करायचं. आधी 1000चं लिहून घ्यायचं. 1000चं काय आहे, यम आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला इझिली तयार करता येईल. तर आता 900 इज इक्वल टू 1000 मायनस 100 असं आपल्याला करता येतं. 1000चं काय आहे, यम आहे. त्याच्या आधी आपण 100चं लिहायचं. ओके, सी यम. ठीक आहे, सी यम हे झालं आपलं 900चं. ठीक आहे, आणि हे झालं 1000पर्यंत. तर एकदम हे इझी आहे. ठीक आहे, आणि आपल्याला जर आता हे लक्षात ठेवलं 1 to 100 आलं की इझिली 100 to 1000 पण तुम्हाला इझिली येऊन जाईल. ठीक आहे, तर आज आपण 1 to 100पर्यंत रोमन न्यूमरिकल्स कसे लिहायचे ते पाहिलं आणि त्याच्यावरून 100 to 1000पर्यंत तयार कसे करायचे ते पण बघितले. ठीक आहे.